नमस्कार, मी संगीता पाटील, पंख फाउंडेशनची सदस्य। आम्हाला आज खूप आनंद होत आहे आणि तो मी तुमच्यासोबत शेअर करते। आनंद असा की आम्ही पंख फाउंडेशन हे गेल्या 1 वर्षापासून आम्ही याचं कार्य करत आहोत आणि याचं कार्य एक आगळे-वेगळे कार्यासाठी आम्ही हे पंख फाउंडेशन संस्था स्थापन केली आहे आणि धर्मादायमधून आमचं आता 12 मार्चला हे आमचं पंख फाउंडेशन रजिस्टर झालेलं आहे। तरी आज खूपच आनंदाचा दिवस आहे, जेणेकरून आम्हाला जे आम्ही आजपर्यंत सोशल वर्क समाजकार्य करत आलो आहे, ज्या आदिवासी मुलांसाठी आम्ही कार्य करत आलो आहे, त्या मुलांसाठी आत्ता आम्ही अजून जोमाने कार्य करत राहणार आहे, जेणेकरून आदिवासी गावात काही अनाथ मुलांना, काही निराधार महिलांना आमच्या हस्ते आमच्या ह्या पंख फाउंडेशनच्या मार्गदर्शनातून, ह्या सहकार्यातून, पंख फाउंडेशनच्या सहकार्यातून आम्ही खूप सारं असं सहकार्य करत राहणार। जशा विधवा महिला आहे, ज्येष्ठ नागरिक आहेत, अनाथ मुलं आहे, अनाथ नाही बोलू शकत आपण, ज्यांना अगदीच जे सिंगल पॅरेंट्स आहेत, जे म्हणजे आई वडिलांमधून एकच व्यक्ती आता त्यांची काळजी घेतं, त्या व्यक्तीला कामकाजातून शक्य होत नाही की काम करणंही आणि मुलांकडे लक्षही देणं, असं काही होत नाही। त्या मुलांसाठी आम्ही हे कार्य करत राहणार आहोत। आमच्या पंख फाउंडेशनचं एकच घटना आणि एक मी सांगू शकते की आमचे काम करण्याची पद्धत ही असणार आहे की जिथे जिथे कमी असणार तिथे आम्ही हजर असणार। म्हणतात ना, जिथे कमी तिथे आम्ही, असं आमचं पंख फाउंडेशनचं हे कार्य असणार आहे। जिथेही आम्हाला पोलीस स्टेशनला म्हणा, कुणाला सहकार्य लागेल, कुणाला महिला आयोगातून सहकार्य लागेल, कोणत्या महिलाला, हे फक्त महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर पूर्ण भारतभर, भारताच्याही बाहेर जे काही बाहेर देशात कामासाठी जातात, जेणेकरून कुणाला फसवण्यात येतं, जेणेकरून कोण जॉबसाठी जातं किंवा काही अडचणी तिथे येतात, तर बाहेर देशात गेल्यानंतर एक आपलं म्हणतात ना, आपल्या देशात आपण काही करू शकतो, पण बाहेर देशात गेल्यानंतर बऱ्याचशा अडचणी येतात। अशाही व्यक्तींना बाहेर देशात काही अडचणी आल्या तर पंख फाउंडेशन कायम त्यांच्या पाठीशी असणार आहे। तर हे आम्ही पंख फाउंडेशन हे असं एक संघटना असणार, एक संस्था असणार, जेणेकरून यातून निस्वार्थीपणे समाजसेवा करण्यात येणार आणि हे महाराष्ट्रभरच नाही तर भारतभर, भारताच्या बाहेरही आम्ही करत राहणार आहे। आणि खरंच खूप खूप आनंद होतो की आम्ही ही पंख फाउंडेशन ही संस्था सुरू केली आणि यातील आमचे सर्व कमिटी मेंबर्स, जे कार्यकारी सदस्य आहेत, यांनी खरंच याच्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि ज्या दिवसाची आम्ही आज वाट बघत होतो तो दिवस आज आलेला आहे। आणि म्हणूनच मी तुमच्या सर्वांसोबत हा आनंदाचा एक म्हणतात ना, महत्त्वाची आमच्या आयुष्यात काहीतरी एक महत्त्वाची गोष्ट असते, महत्त्वाचा क्षण असतो, तो क्षण मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तरी खरंच आम्ही जे काही आमचे कार्यकारी सदस्य आणि आमची जी पूर्ण टीम, कमिटी टीमसुद्धा जे काही मेहनत करते, जे काही सहकार्य करते, त्याचबरोबर आपण सर्वांनीसुद्धा आमच्या पंख फाउंडेशनला खूप खूप शुभेच्छा द्याव्या आणि आमच्या पुढील वाटचालीसाठी आपण कायम आमच्यासोबत राहावे, सहकार्य करावे। प्रत्येक मदत ही पैशानेच होत नसते, पण बाकीचे चांगले विचार देणं किंवा आम्ही कुठे चुकत असणार, आमच्या चुका सांगून आम्हाला चांगले विचार देणं, हे सर्वात खूप मोठं समाजकार्य आहे। तरी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि सगळ्यांनी आम्हाला शुभेच्छा द्यावा। पंख फाउंडेशन हे कायम असेच आमचे देण्याचे हात असावे। सहसा आम्हाला अशी वेळ यावी नाही की आम्हाला काही कार्यक्रम करायचा आहे आणि त्याच्यासाठी आमच्याकडे फंड नाही आहे किंवा आर्थिक याच्यानुसार आम्ही खचून गेलो आहे, असंही कधी होणार नाही, एवढी मला तर माझा पूर्ण टीमवर विश्वास आहे। आणि आपल्या सगळ्यांच्या साथीने आम्ही नक्कीच हे समाजकार्य करत राहणार आणि पंख फाउंडेशनच्या याने हे वर्षानुवर्ष असे आमचे सहकार्य सगळ्यांसाठी, गरीब गरजूंना आम्ही करत राहणार। खास करून आमचा हा जो आम्ही धाडस करत आहेत ते म्हटलं तर निराधार महिला, ज्येष्ठ नागरिक,
ज्यांना सहारा नाही अशा मुलांना आणि आदिवासी गावात आम्हाला सगळ्यात जास्त समाजकार्य करायचं आहे. कारण मला माहिती आहे, मी कोणत्या राजकारण्यांचं नाव घेत नाही आहे, पण खरं म्हटलं तर कोणतेही मंत्री म्हटलं तर आदिवासी पाडे सोडून ते इतर कुठे जात असतात, पण आदिवासी गावात जे काही त्यांना सहकार्य पाहिजे तेवढं मिळत नसतं. म्हणून आम्ही पंख फाउंडेशनच्या वतीने जेवढं आमच्याकडून करता येणार तेवढं आम्ही नक्कीच करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.